आता है मेरा सामने, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामने। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। हे जगत जननी अंबा भवानी स्वराज्य जननी दुःखनाशी शिवाजी साहेब भोसले तुझ्याकडे सागडे घालायला आलाय आणि होय तुला माझे म्हणणे ऐकावेच लागेल कारण जसा अक्राळ विक्राळ हिरण्यकश्यपू ज्वलत तेज नरसिंहाने उंबरठ्यावर फाडला तसाच अफजल खान नावाचा आज्ञावेताळ स्वराज्याचा उंबरठ्यावरून ठेपलाय। त्यामुळे त्याच्या पुस्तकाचा शिरच्छेद करून ते मस्तक स्वराज्यात टाकण्यासाठी आम्हाला बळ दे। स्वराज्याचा घास घेण्यासाठी अवैरी काळा धाडा वासून असुरी आनंदाने पाहून आमच्याकडे हसतोय परंतु त्याला माहीत नाही की आम्ही मृत्यूच्या अक्राळ विक्राळ काळा धाडा पाहून त्याला भीत नाही तर त्याच मोजून त्याच्या घशात घालतो आणि
मनसुबा आम्ही चांगलाच जाणतो, परंतु ज्या पुण्यभूमीला साक्षात देव गंधर्वांनी नमन करावे अशा पुण्यभूमीला आम्ही त्या अफजल खानाला गिळंकृत करून देणार नाही. याच अफजल खानाने हातापायात साखळदंड बांधून आमच्या आबासाहेबांची विजापुरात भिंत काढली. याच अफजल खानाने कणकरीच्या वेढ्यात आमच्या थोरल्या बंधूंचा विश्वासघात करून बळी घेतला आणि आता हाच अफजल खान आमच्या रामराज्याला नर्क करू पाहतोय. स्वराज्यातील माय माऊलीवर अत्याचार करतोय, आमची देवालय भ्रष्ट करतोय. परंतु इतक्यावरच न थांबता त्या अफजल खानने थेट जगदंबेच्या मूर्तीवर घाव घातला. त्यामुळे आता बस, आमची सहनशक्ती आता संपली. आतापर्यंत खूप सारे भाऊबंद सडून बुजून गेले पाहिले, लेकी सुनांच्या अब्रू चव्हाट्यावर हल्ली पाहिली. त्यामुळे त्या 32 दाताच्या बोकडाचा नैवेद्य तुला अर्पण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. परंतु आम्हाला एका गोष्टीची फार नवल आणि वाईटही वाटते. या पुण्यभूमीचा घास घेऊ पाहणार त्या क्रूर अफजल खानाला या पुण्यभूमीतील सरदारच मदत करतात. नाईकजी पांढरे, बाजी घोरपडे, पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे यांसारखे सरदार, तर त्याचबरोबर वेदशास्त्रात प्रकांड पंडित असणारे महाज्ञानी कृष्णाजी भास्कर, रौबामत प्रतिपालक या शिवाजीवर चालवतोय. परंतु ठीक आहे, कारण जे येतील त्यांच्या बरोबर त्यांच्या विरोध करतील, त्यांच्या छात्यावर पाय देऊन या स्वराज्य यज्ञाचा निर्धार आम्ही केलाय. त्यामुळे धर्म स्थापनेसाठी साक्षात त्या परमात्म्याच्या जरी विरोधात जावे लागले तर आम्ही भयभीत होणार नाही, कारण हाच एक क्षत्रिय धर्म आहे. हा अफजल खान असेल तरी कसा, कुंभकर्णासारखा अवाढव्य, इंद्रजितासारखा अपराजित, रावणासारखा मदमस्त असेलही, परंतु आम्ही श्री रामचंद्रदूत असणाऱ्या पवनपुत्रासारखे महाबली आहोत. त्यामुळे याची लंका जाळल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही, कारण युद्ध शक्तीच्या बळावर नाही तर बुद्धीच्या जोरावर लढले जाते. त्यामुळे प्रचंड फौज पाठीशी आलेल्या या अफजल खानाला अरण्य असलेल्या प्रतापगडच्या पायथ्याशी बोलवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आम्ही खानाला घाबरलो आहोत असे त्याला भासवून त्याचा अहंकार वाढवला आणि एकदा का माणूस अहंकाराच्या ओझ्याखाली दबला की त्याचा सर्वनाश निश्चितच. त्यामुळे 1 लाखाची फौज घेऊन आलेला अफजल खान अवघ्या 10 अंगरक्षकांसह आम्हाला भेटायला तयार झालाय. परंतु जगदंबे, आम्ही काही गाफील नाही. जहागिरीसाठी स्वतःच्याच भावंडांची हत्या करणाऱ्या क्रूर अफजल खानाला आम्ही चांगलंच जाणतो. त्यामुळे भेटीच्या दरम्यान दगा फटकावण्याची शक्यता आहे, परंतु आम्ही काही कच्च्या गुरूचे चेले नाही. स्वरक्षणासाठी अंगरक्षांच्या आत आधी चिलखत चिरटोप परिधान केले आहेत आणि खानाशी अंगी जाण्याची जरी वेळ आली तरी कट्यार आणि मराठ्याच्या वागण्यात देखील जवळ आहेत. त्यामुळे भेटीच्या दरम्यान काही दगा फटकावण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही त्या खानाचा वध केल्याशिवाय राहणार नाही, कारण हे राज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. हे महाराष्ट्र राज्य आहे. अवघींनी हिंमत घडवून, समान घेऊन, राजश्री संडित राहून एकनिष्ठेने सेवा करावी. यामध्ये स्वराज्य हे डोईवराच्या धगधगत्या सूर्यासारखे आहे आणि तलवारीच्या पात्यावर त्या काय धगधगतच राहिलं पाहिजे. त्यामुळे परकीय आक्रमणाच्या अशा काळ्या रात्री येतच होती, परंतु यांना चिरायला आपण केसरी रंग म्हणून जन्माला यायचं. त्यामुळे वाट बिकट आहे हे आम्हाला ठाऊक आहे, परंतु अशा बिकट वाटेवर चालण्याचं भाग्य आपल्यासारख्या भाग्यवंतांनाच मिळतं. त्यामुळे आई जगदंबे, तसं रक्तबीज असण्याच्या रक्तातून हजारो राक्षस जन्म घ्यायचे, तसं अफजल खानाला आम्ही आता सोडले तर स्वराज्याचे लक्ष्य तोडण्यासाठी तो पुन्हा पुन्हा येईल. त्यामुळे आई जगदंबे, तसं रक्तबीज असण्याच्या रक्तातून हजारो राक्षस जन्म घ्यायचे, तसं अफजल खानाचा वध करण्यासाठी आम्हाला बळ दे. त्यामुळे आई दार उघड, दार उघड, आई दार उघड. नमस्तेस्तु महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी त्राहि मां देवी भयवर्तिनी राजां रक्षतु मामेन्द्री आग्नेयामग्निदे
शिवबा शिवबा शिवबा, त्या राक्षसाने माझा अपमान केलाय, परंतु तू चिंता करू नकोस. त्यास आईसा सोडत नाही. माझे मूळ रोकडे सामर्थ्य दाविते. माझी शक्ती तिच्या ठाई आहे. तुझा हाते तो अफजल मारविते. मी तो केवळ तुझी तलवार होऊन राहिले शुभा. विजयी. या रे या सारे या, जनजागृती करूया, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत घडवूया. डॉक्टर बघा नाही याला काय झाले, कालपासून बरं वाटत नाहीये. मंडळी, आजकालच्या जगात आपल्या घरात आजूबाजूला सतत आजारपण वाढले आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का हे आजारपण कशामुळे होतात? नाही ना? तर चला मग बघूया. विद्या मंदिर नारायणगाव सादर करीत आहे स्वच्छ भारत अभियान. हे पथनाट्य हम होंगे कामयाब, एक दिन होगी स्वच्छता चारों ओर, एक दिन. भाजी घ्या 20 रुपये जोडी. या बघ. तुम्ही काय करताय? काय झालं रे बाळा? तुम्ही भाजी घेताना प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करताय. त्यात काय झालं रे बाळा? प्लास्टिक हे आपल्या आरोग्याला, समाजाला व निसर्गाला हानिकारक आहे. यामुळे प्लास्टिकचे विघटन होत नाही. प्लास्टिकमुळे गटारे व नाले तुंबतात व जलपात्र स्वच्छ होतात. प्लास्टिकचा वापर टाळा व अस्वच्छतेला घाला आळा. अरे मच्छर चावला, काय मी करू? मच्छर चावला, कोणाला सांगू? मच्छर चावला. हे मच्छर आपल्या परिसरातच असतात. हे मच्छर पाण्याच्या डबक्या, सांडपाण्या, नाले गटारांमध्ये असतात, जिथे त्यांची पैदास होते. हे मच्छर चिकुनगुनिया, डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार पसरवतात. यामुळे आपले आरोग्य बिघडते. स्वच्छ घर, स्वच्छ अंगण, प्रसन्न ठेवू वातावरण. काय कुणाची भीती, स्वच्छता करण्याचे काम घेतले हाती. अहो काका, तुम्ही काय करताय? काय झालं रे बाळा? तुम्ही या परिसरात उघड्यावरतीच कचरा टाकताय. तुम्ही घंटा गाडीचा वापर काय नाही करत. तुम्ही ओला कचरा, सुका कचरा एकत्र टाकला आहे. आणि ते म्हणजे काय असते? तर ओला कचरा म्हणजे भाज्यांची देठे, फळांची साल, आणि सुका कचरा म्हणजे बिस्किट, कुरकुऱ्याची पाकिटे, प्लॅस्टिकचे कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या. आपल्या ग्रामपंचायतीने आपल्यासाठी एक घंटा गाडी नेमली आहे. तिचा आपण विचारपूर्वक वापर केला तर आपलाच फायदा होईल. शरीर संपत्ती हीच खरी आपली संपत्ती आहे. तिला आपण जपले पाहिजे. तर ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करू, घंटा गाडीचा वापर करू. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करू, घंटा गाडीचा वापर करू. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा. बघितलं ना मंडळी, आपल्या जीवनात स्वच्छतेविषयी किती महत्त्व असते. चला तर मग बघूया थोडेफार स्वच्छतेचे नियम. घरोघरी एकच नारा, स्वच्छ ठेवा परिसर सारा. घरोघरी एकच नारा, स्वच्छ ठेवा परिसर सारा.
प्लास्टिक टाळा, स्वच्छता पाळा. प्लास्टिक टाळा, स्वच्छता पाळा. शौचालयाचा वापर करा, रोगराई टाळा. शौचालयाचा वापर करा, रोगराई टाळा. कचरा कृपया कचरा कुंडीतच टाका. कचरा कृपया कचरा कुंडीतच टाका. रस्त्यावरती नको तो कचरा, अहो रस्त्यावरती नको तो कचरा, दूषित होई परिसर सारा. चला घंटा गाडीकडे, अहो चला घंटा गाडीकडे, पाऊल एक स्वच्छतेकडे. स्वच्छतेविषयी प्रत्येक कृती देईल सामाजिक आरोग्याला गती. स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. स्वच्छता असेल जेथे आरोग्य वसेल तेथे. स्वच्छता हाच निरोगी जीवनाचा पाया आहे. स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत. धन्यवाद. खूप छान. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हेरी गुड. संतोष मामांचा चेंडू आपण झालेला आहे. हे जीवला का जीवाचा संतोष मामा, जीवला का जीवाचा, हे जीवला का जीवाचा आमचा संतोष मामा, जीवला का जीवाचा. पडायला पावसाच्या सरी तरी भैया बसला नाही घरी, आलाय काळजाच्या तुकड्याला घेऊन कॉपी करायची नाही. अरे लोक ज्याला मौत समजतात आणि त्याला शौक समजतात. समजलं का तुले? काळजी म्हणतस मला. बसंती कुत्तों के सामने मत नाचना. मत नाचना, हम कुत्तों ने पैसे दिए, नाच नाच गोली गए. आरजे रवि. तर आम्ही चांगलं राहतो तर काय नाही बोललं, काय नाही बोललं, काय नाही बोललं. अरे देवा, काय नाही बोललं, काय नाही बोललं, काय नाही बोललं. अरे देवा. आणि आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज. 42% मार्क पडले गुड्डीला. मग गुड्डी वाचिती काय? अय गुड्डीची आई. गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाणा घाण स्टडी, भांडे घासूला स्टडी. अरे गुड्डीला सेपरेट खोली. आईने म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करती. एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली. आम्ही लावलेली माया सुका पाटील 35 भाकरी खात होता. लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगे.
पट पटापट रांगोळी वाया घालवायची नाही, सासूबाई आपल्यावर चिडते. आता हे तुम्हाला पुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे रांगोळी पुढे मागे पुढे सगळीकडे चोहीकडे रांगोळी. विशाल सोनवणे संभाजीनगरचा हॅशटॅग लॉन्ड्रीवाला, हॅशटॅग लॉन्ड्रीवाला संभाजीनगरात फेमस झाला, हॅशटॅग लॉन्ड्रीचा भारी नाव गाजतो. साई उदाटे तो ट्युशन सोडून इकडे आलाय, बाकीचे मित्र पाहतात त्याच्याशी संपर्क साध. जा लवकर ट्युशनला ये, नाही तर शपथ येईल. मिली बेबस पापड्या तळून घेतल्या कुरकुरीत, शेंगदाण्याच्या कुटात मिरची टाकून शाबू केलाय चरचरीत, आमटी केली बटाट्याची लईच बरबरीत, नरड्याला ऊस तवर खाल्लंय अनबाई झाली गरगरीत. राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या चे गीत